नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हिंदीचा पेपर नेमका कसा असू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, हिंदीच्या पेपरचा जर विचार केला तर प्रश्न पहिला जो आहे तो ऍक्च्युली गद्य विभागावरती असतो आणि 20 मार्कांचा प्रश्न असतो मित्रांनो. इथे तुम्हाला 20 पैकी 20 मार्क पडू शकतात. फक्त सोमतचा जो विषय असतो अभिव्यक्तीचा, त्याच्यामध्ये त्या प्रश्नामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते, पण बाकी एकंदरीत प्रश्न जे आहेत ते सोपे असतात. जसं की याच्यामध्ये पहिल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अ आ आणि ई असे 3 उपप्रश्न असतात. अ मध्ये 8 मार्काचा तुम्हाला पाठ्यपुस्तकातील एक गद्यांश असतो. आ मध्ये 8 मार्काचा पाठ्यपुस्तकातील गद्यांश असेल आणि ई मध्ये 4 मार्काचा पाठ्यपुस्तकातील गद्यांश असेल. तर हे तीनही प्रश्न जे आहेत मित्रांनो सोडवायचे. तर याच्यामध्ये 8व्या प्रश्नामध्ये बघितलं म्हणजे सॉरी अ मध्ये बघितलं 8 मार्काचे तुम्हाला 4 प्रश्न असतात. म्हणजे एक 2 मार्काचा एक प्रश्न, दुसरा 2 मार्काचा, तिसरा 2 मार्काचा, चौथा 2 मार्काचा. तर असे या ठिकाणी बघा इथे चौथा प्रश्न पण 2 मार्काचा आहे. तर असे या ठिकाणी 8 मार्क असतात. मग याच्यामध्ये दुसरा प्रश्न, पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 प्रश्न जे आहेत त्याच्यात तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळू शकतात. फक्त दुसऱ्या प्रश्न हा जो चौथा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला प्रयत्न करावा लागेल. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला जो अ आहे त्याच्यामध्ये 8 प्रश्न आहेत. 8 मार्काचा जो प्रश्न आहे तुमच्याकडं, एका उतार्यामध्ये 8 मार्काचे प्रश्न असतात, 4 प्रश्न. त्याच्यापैकी 6 मार्क तुम्हाला पडू शकतात. दुसऱ्या उतार्यामध्ये पण 6 मार्क आरामात पडू शकतात. आणि तिसऱ्या उतार्यामध्ये 2 मार्क आरामात पडू शकतात. म्हणजे 6 आणि 6 12, 13, 14 मार्क जे आहेत ना 20 पैकी ते फिक्सच आहेत. म्हणजे इथे 14 पैकी 14 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. आता राहिले तुमचे 6 मार्क. कारण 2 अधिक 2 अधिक 2 ते अभिव्यक्तीवरचे जे प्रश्न असतात स्वमत सारखे. तर इथे तुम्हाला 6 पैकी साधारणतः 3-4 मार्क जरी तुम्हाला पडले, तरी तुमचे 18, 17, 18 मार्क आरामात तुम्हाला हिंदीमध्ये मिळून जातील. आता आपण हा पॅराग्राफ जर वाचला नीट, बघा इथं काय दिलंय, हा पॅराग्राफ वाचायचा आणि यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. जसं की इथे दिलंय, आँख खुली तो मैंने अपने आप को एक बिस्तर पर पाया. इर्द-गिर्द कुछ परिचित अपरिचित चेहरे खड़े थे. परिचित अपरिचित चेहरे खड़े थे. आँख खुलते ही उनके चेहरों पर उत्सुकता की लहर दौड़ गई. मैंने कहराते हुए पूछा, मैं कहाँ हूँ? आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट देखो सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में है। आपका एक्सीडेंट हो गया था। सिर्फ पैर का फ्रैक्चर हुआ है। अब घबराने की कोई बात नहीं। एक चेहरा इतनी तेजी से जवाब देता है, लगता है मेरे होश आने तक वह इसलिए रुका था। अब मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ। मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी और दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटकी रही थी। मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ, टांग का टूटना, यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना। सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं कांप उठा। अस्पताल वैसे ही एक खतरनाक शब्द होता है, फिर भी यदि उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समझो आत्मा से परमात्मा के आत्मा से परमात्मा के मिलन होने का समय आ गया। अब मुझे यूं लगा कि मेरी टांग टूटना मात्र एक घटना है और सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना एक दुर्घटना है. बघा, आता गद्यांश में उल्लेखित शरीर के अंग. आता शरीर के अंग एक तर टांग किती वेळा आला, एक टांग आहे, त्याचबरोबर या ठिकाणी चेहरा एक आहे, चेहरे आहे, तर हे शरीर के अंग है. ओके, हे लिहू शकताय. सार्वजनिक अस्पताल में भर्ती होने वाले इन देखो सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना इनके मिलन जैसा है. किसके मिलन जैसा? आत्मा और परमात्मा के मिलन जैसा है. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला बघा ना, इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, 2 मार्क आरामात मिळून जातील. हे हातातले मार्क आहेत. पुढचा प्रश्न बघा. दुर्घटना के बाद लेखक की टांगों की अवस्था. तो 2 टांगे हैं. तो मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी. तो यहाँ लिखेगा लिखने के एक टांग सही सलामत थी और दूसरी टांग रेत की थैली के सहारे स्टँड पर लटकी थी. असं या ठिकाणी लिहू शकताय. म्हणजे इथे पण तुम्हाला 2 मार्क आरामात मिळू शकताय. म्हणजे पहिल्या प्रश्नात 2 मार्क, दुसऱ्या प्रश्नात 2 मार्क आणि तिसरा प्रश्न बघा. गद्यांश में उल्लेखित अंग्रेजी शब्द. आता एकदम सोपं आहे मित्रांनो. अंग्रेजी शब्द, इंग्लिश शब्द कुठले-कुठले आले तिथं. पहिली गोष्ट बघा ना इथे. एक तर प्रायव्हेट इंग्लिश शब्द आहे, वॉर्ड इंग्लिश शब्द आहे, ॲक्सिडेंट इंग्लिश शब्द आहे, फ्रॅक्चर, फ्रॅक्चर बघा. फ्रॅक्चर इंग्लिश शब्द आहे. तर याच्यापैकी कुठलेही 2 लिहून टाका. डोक्याला तापच नको. इथे तुम्हाला 1 मार्क आरामात मिळेल. आणि निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में उल्लेखित समानार्थी शब्द. बघा हे पण आहे. पहिली गोष्ट रुग्णालय. रुग्णालयासाठी कुठला समानार्थी शब्द वापरलाय? अस्पताल. संपला विषय. त्याच्यानंतर शकल. शकलसाठी कोणता वापरलाय? तर शकलसाठी इथे बघा चेहरे वापरलेला आहे, चेहरा. मित्रांनो एकदम सोपा आहे. इथे पण तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. हा तुमचा तिसरा प्रश्न व्होकॅब्युलरीवरती असतो.
म्हणजे पहिल्या प्रश्नात 2 मार्क, दुसऱ्यात 2 मार्क, तिसऱ्यात 3 मार्क, 6 मार्क तुमच्या खात्यात जमा झाले. आता प्रश्न क्रमांक 4 जर बघितला, तर त्याच्यात दिलंय, सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति के बारे में 20-25 शब्दों में अपने विचार लिखिए. तर इथं तुम्ही सार्वजनिक रुग्णालयाच्या संदर्भात लिहू शकता, की सार्वजनिक रुग्णालय के बारे में अगर सोचा, तो अक्सर वहाँ स्वच्छता कम रहती है. सार्वजनिक रुग्णालय में सभी गरीब लोग अपनी अ, रुग्ण अपनी अ, अपनी जो कुछ बीमारी है वो ठीक करने के लिए आते हैं. तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय सार्वजनिक रुग्णालयाची स्थिती. तसं बघायला गेलं तर काही ठिकाणी सार्वजनिक रुग्णालय जे हे स्वच्छ पण असतात. पण काही ठिकाणी सार्वजनिक रुग्णालयाकडे सरकारचं तितकंसं लक्ष नसतं. परंतु खरं जर बघायला गेलं, तर सार्वजनिक रुग्णालयाची जास्त गरज आहे. कारण भारतामध्ये आज गरिबांची संख्या खूप मोठी आहे. मेडिकलचे जे काही खर्च आहेत, औषधोपचाराचे खर्च वाढत गेलेले आहेत. डॉक्टरांची फी खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळेस सार्वजनिक रुग्णालय जे आहे, सार्वजनिक रुग्णालय, सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत जे आहेत, ते गरिबांसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे इथे लक्ष दिलं पाहिजे. परंतु सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्याला कधी-कधी डॉक्टरची कमतरता आढळते, कधी-कधी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज नसतात, संसाधनं नसतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिंदीमधून लिहिता येईल. तर अशा प्रकारे कुठल्याही पद्यांशमध्ये तुम्ही बघितलं, तर 6 मार्क हातातले आहेत आणि प्लस हा 4था जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर 1 जरी मिळाला, तरी 8 पैकी 7 मार्क म्हणजे पहिल्यात 7, दुसऱ्यात 7, 14 आणि तिसऱ्यामध्ये जर का या ठिकाणी 3 पडले तर 17 मार्क 19 पैकी 20 पैकी 17 मार्क तुम्हाला कसेही मिळतील. ओके. जसा हा पहिला पॅराग्राफ बघितला, तसाच हा दुसरा पॅराग्राफ आहे मित्रांनो. आता मी काही उत्तरं सांगत बसत नाही. तुम्हाला फक्त सांगतो नेमकं काय करायचं. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, या प्रश्नांची उत्तरं लिहिताना कृती पूर्ण कीजिए. तर अशीच्या अशी तुम्हाला कृती काढायची आहे. अशीच्या अशी आकृती काढायची आणि मग प्रश्नाची उत्तरं द्यायची. एवढं लक्षात घ्या. प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. नाहीतर काही-काही मुलं काय करतात, की अशी आकृती काढत नाहीये. तर असं रचना ही बॉक्स वगैरे व्यवस्थित काढायचेत आणि तर त्याच्यामध्येच उत्तरं लिहायची आहेत. अन्यथा मार्क सगळे मिळणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यानंतर अपठित गद्यांश जो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक बघा हा जो पहिला प्रश्न आहे 2 मार्काचा तो खूप सोपा असतो. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो 2 मार्काचा प्रश्न आहे इथे तुम्हाला तुमचे विचार मांडावे लागतात. इथं गडबड होते. इथे तर पहिल्या प्रश्नात 2 पैकी 2 मिळतील. फक्त दुसऱ्या प्रश्नात 1-1.5 मार्क तुम्हाला मिळू शकतो. पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना व्यवस्थित लिहा. पूर्णविराम अशा प्रकारे दांडीच्या साहाय्याने द्यायचा आहे. नाहीतर अशा प्रकारे पूर्णविराम देऊ नका मराठीमध्ये जसा आपण देतो तसा. ओके. त्याच्यानंतर 12 जो मार्काचा पुढचा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 कविता दिल्या जातील. एक कविता अ आणि एक कविता आ प्रश्नामध्ये. ही 6 मार्काला, ही 6 मार्काला. इथे 12 मार्क आहे मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, पहिले जे 2 प्रश्न असतात, जसं की इथे बघा कृती पूर्ण किती आहे कीजिए. चरित थे, भुजा में क्या है, नम्रता रही, हृदय गौरव में. तर इथे तुम्हाला चरित थे पूत. तर चरित थे इथं पूत लिहू शकताय. भुजा में क्या है बाबा, शक्ती लिहू शकताय. ओके. त्यानंतर नम्रता ही रही सदा संपन्न लिहू शकताय. ओके. हृदय के गौरव में था गर्व था. मग इथं गर्व लिहू शकताय. मित्रांनो एकदम सोपा असतो. इथे 2 मार्क तुम्हाला मिळतील. इथे सुद्धा बघा पदांश में लय ताल युक्त शब्द ढूंढकर लिखना है. उसके बाद यहाँ मूल शब्द प्रयोग लिखे. दयालु दया, प्राकृतिक प्रकृती. फक्त तुम्हाला मूळ शब्द या ठिकाणी ढूंढकर लिखे. कुठून पद्यांशमध्ये जे काही आहेत बघा इथं प्रकृती आहे. प्राकृतिकचं प्रकृती आलं. दयाळूचं तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपं आहे मित्रांनो. जास्त दया आहे. दयालूचं दया आहे. तर ते लिहायचंय. इथे तुम्हाला मार्क मिळतात. पहिल्या 2 प्रश्नात 2 आणि 2 4 मार्क मिळतील. फक्त तिसऱ्या प्रश्नात तुम्हाला जरा थोडंसं सरळ अर्थ लिहायचा असतो. तिथे जरा काळजीपूर्वक तुम्हाला लिहावं लागेल. ओके. याच पद्धतीने ही दुसरी जी कविता असते, ती सुद्धा अशाच प्रकारे असते. गरजने वाले क्या रहते देखो. घन घमंड नभ गरजत घोरा. क्या घन नभ. ओके. तर या ठिकाणी गरजने वाले काय? चमकने वाले क्या है बाबा? चमकने वाले क्या है? ते या ठिकाणी लिहायचंय. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न आहे. ते 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यातल्या पहिल्या, दुसऱ्या प्रश्नात चांगले मार्क मिळू शकतात. तिसरा जो प्रश्न आहे सरळ अर्थ, तिथं थोडीशी काळजी घ्यायची आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पूरक पठणमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, तो पूरक पठणसाठी असतो. त्याच्यामध्ये अ मध्ये तुम्हाला गद्य विभाग असतो आणि आ मध्ये तुम्हाला पद्य विभाग असतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय, हे पण प्रश्न खूप सोपे असतात. याच्यातला पहिला प्रश्न सोपा असतो. दुसऱ्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार एक कलंक किंवा तुमचे विचार मांडायचे असतात. तर इथं थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे कवितेमध्ये सुद्धा अशी एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर इथे या ठिकाणी प्रश्न दिले जातील 4 मार्काचे. ठीक आहे. यानंतर भाषा अध्ययन जो आहे, या भाषा अध्ययनमध्ये तुम्हाला 14 मार्क व्याकरणाचे आहेत. अतिशय सोपा असतो. अधोरेखित शब्द का शब्द भेद पहचानो. जसं की ये हलवा पुडी और ताजी दूध मलाई.
दूध मलाई याच्यासाठी ताजी हा शब्द एक विशेष वापरला गेलेला आहे अधिक माहिती देण्यासाठी. तर हे विशेषण आहे, तर ते लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एकदम सोपा प्रश्न असतो दुसरा. व्याकरणामध्ये तुम्हाला 14 पैकी 14 मार्क मिळू शकतायत, तुम्ही जर नीट प्रयत्न केले तर. याच्यामध्ये इथं बघा और आणि के पास हे 2 शब्द जे आहेत, यांचा वाक्यात उपयोग करायचा. जसं की और, तर इथं सचिन शर्माया और उसने अपनी चाल चली. अशा प्रकारे काहीतरी वाक्य तुम्ही ठोकून देऊ शकता, म्हणजे लिहू शकता. औरचा वापर आला पाहिजे. के पास, बरोबर ना? रामनगर श्रीनगर के पास है. अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहिलं झालं. ओके. राम सलीम के पास गया और उसने चाय मांगी. झाला. अशा प्रकारे और उसने पुस्तक मांगी, किताब मांगी. अशा प्रकारे तुम्हाला इथं या वाक्यात या प्रश्नाचा या शब्दाचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. पुढचा बघा, इथे तुम्हाला एकदम संधी विच्छेदन आहे. तुम्हाला 3 प्रकारचे संधी असतात. स्वर संधी, त्याच्यानंतर व्यंजन संधी आणि त्याच्यानंतर संधी हे तुम्हाला शोधायचे. दिग्गज आणि सदाएव. तर ह्या कुठल्या संधी आहेत त्या व्यवस्थित लिहायच्या. सोपा प्रश्न असतो. पुढचं तर एकदम सोपं आहे. इथे काय करायचंय, की सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखे. सहाय्यक क्रिया हे नेहमी शेवटी असते. जसं ही सके ही सहाय्यक क्रिया आहे. तर याचं मूळ रूप काय? सकना. त्याच्यानंतर गए मतलब जाना. तर गए जाना एकदम सोपं आहे. गए लिहा आणि जाना. त्याचं मूळ रूप जाना असं लिहू शकतो. हा 5वा पण सोपा असतो. इथे तुम्हाला देखणं आहे, तोडणं आहे. तर यांचे प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचे असतात. जसं की देखना, दिखाना, दिखवाना. देखना, दिखाना, दिखवाना. तसं तोडना, तुडाना, तुडवाना असं या ठिकाणी लिहू शकतो. त्याच्यानंतर इथं मुहावरे, मुंह लाल होना, उसका अर्थ और वाक्य में उपयोग करना, टांग अड़ाना, उसका वाक्य में उपयोग करना है, तो ये आपको 1 मार्क मिलेगा। या फिर यहाँ देखो, ये जो 2 आपके पास यहाँ दिए हैं मुहावरे, तो इनमें से किसी एक का इस वाक्य में उपयोग करना है, योग्य मुहावरे का। जैसे कि पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गए। तर क्रोध में आ गए मतलब काप उठे. तो देखते ही काप उठे असं या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर इथे बघा, कारक तुम्हाला या ठिकाणी कारक आणि कारकचा भेद ओळखून तुम्हाला लिहायचं 1 मार्काला. पुढे इथं उचित विरामचिन्हाचा या ठिकाणी वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि इथे तुम्हाला काळानुसार परिवर्तन करायचं आहे. जसं की आराम हराम हुआ है. अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे आराम हराम हो रहा है. इथे येईल आराम हराम हो रहा है. हराम हो रहा है. असं या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर वे बाजार से नई पुस्तक खरीदते हैं. पूर्ण भूतकाळ. उन्होंने बाजार से नई पुस्तक खरीदी थी. असं या ठिकाणी येऊ शकतं. मैंने खिड़की से गर्दन निकाल कर झिड़की के स्वर में कहा. सामान्य भूतकाळ. मैं खिड़की से गर्दन सामान्य भविष्यकाळ. मैं खिड़की से गर्दन निकाल कर झिड़की के स्वर में कहूंगा. अशा प्रकारे ते येईल. पुढचा मुद्दा आहे रचना के आधार पर भेद पहचानो. 1 मार्काला येतं तुम्हाला आणि इथं तुम्हाला विधानार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य बनवायचे असते. जसं की मानू इतना ही बोल सकी, क्या मानू इतना ही बोल सकी असं या ठिकाणी येईल आणि मग प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आहेत आणि शेवटी तुम्हाला इथं वाक्य शुद्ध करून लिहायचे असतात. तर व्याकरणाचा अभ्यास नीट करा, जिथे तुम्हाला 14 पैकी 14 मार्क मिळू शकतात. यानंतर उपयोगित लेखनमध्ये इथे तुम्हाला पत्र लेखन आहे. ही 2 पत्र आहे. दोघांपैकी 1 पत्र या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर पत्र लेखन लिहिताना पत्राचा जो योग्य फॉर्मॅट आहे, तो समजून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्याला पत्र लिहायचं आहे. ओके. पत्र ज्याला पाठवायचं आहे त्याचा पत्ता सुरुवातीला लिहा. त्याच्यानंतर बाबा म्हणजे तुम्हाला नंतर पत्र लेखनावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहे. ती तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन. ठीक आहे. पुढचा हा प्रश्न खूप सोपा असतो, जिथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. या प्रश्नामध्ये काय विषय आहे, की तुम्हाला हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि हा उतारा वाचून यावर फक्त प्रश्न तयार करायचे आहेत. तर तुम्हाला एक आयडिया सांगतो. काय करायचं, एक वाक्य फक्त वाचायचं पहिलं. 4 प्रश्न तयार करायचे आहेत. बघा, भारतीय वायुसेना की एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर कुमारी गीता घोष से उस दिन यह छलांग लगाकर भारतीय महिलाओं की प्रगति के इतिहास में एक पन्ना और जुड़ दिया. बघा, भारतीय वायुसेना की एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर कुमारी गीता घोष ने उस दिन यह छलांग लगाकर भारतीय महिलाओं की प्रगति के इतिहास में एक पन्ना और जोड़ दिया. बघा, भारतीय वायुसेना की प्रशिक्षणार्थी कौन थी असा एक प्रश्न तयार झाला. पुढे डॉक्टर घोष पहली भारतीय महिला है जिन्होंने वायुयान से छतरी द्वारा उतारने का साहस अभियान किया. तर बघा, तुम्ही लिहू शकताय ऐसी कौन सी
देखो बघा इथे लिहू शकताय, की भारतीय वायुसेना से छतरी द्वारा उतरने का साहसिक अभियान करने वाली पहली महिला कौन थी? असा एक प्रश्न तयार झाला. पुढे बघा छतरी से उतरने का प्रशिक्षण पूरा करने के लिए हर छाताधारी को 7 बार छतरी से उतरना पड़ता है. मग तुम्ही लिहू शकताय, छतरी से उतरने का प्रशिक्षण पूरा करने के लिए हर छाताधारी को कितनी बार छतरी से उतरना पड़ता है? असा एक प्रश्न तयार होईल. पुढे बघा, इनमें पहली कूद तो रोमांचिक होती है, वह कूद और भी रोमांचिक होती है जब उसे रात के अंधेरे में कहीं जंगल में अकेले उतरना हो. डॉक्टर गीता न पहली कूद में घबराई, न अन्य कूद में. आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला एक-एक वाक्य वाचायचंय आणि त्या वाक्यापासून प्रश्न तयार करायचा आहे आणि 4च प्रश्न तयार करायचे आहेत आणि ज्याची उत्तरं एका वाक्यामध्ये येईल अशी. ओके. आता पुढचा मुद्दा लिहा. पुढचा प्रश्न वृत्तांत लेखन म्हणजे बातमी लिहायची आहे. तर ही वृत्तांत लेखन लिहिताना टायटल व्यवस्थित लिहायचं आहे. त्याच्यामध्ये स्थळ, काळ आणि घटना यांचा व्यवस्थित तुम्हाला हे आला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं वृत्तांत लेखन लिहायचं किंवा कहाणी लेखन दोघांपैकी तुम्ही एक काहीतरी लिहू शकताय. त्याच्यानंतर विज्ञापन लेखन आहे म्हणजे तुम्हाला जाहिरात बनवायची आहे. चित्रकला शिबिरची जाहिरात बनवायची आहे मित्रांनो. तर ही जाहिरात 5 मार्काला आहे. जाहिरात बनवताना ज्याची जाहिरात करताय त्याचं टायटल व्यवस्थित आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काळ आला पाहिजे, वेळ आला पाहिजे, संपर्क क्रमांक आला पाहिजे, ठिकाण आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आपण विज्ञापन लेखनवर ऑलरेडी एक चर्चा केलेली आहे आज, तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघून घ्या. आणि शेवटचा जो प्रश्न आहे निबंध लेखन, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 1 निबंध लिहायचा असतो. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही प्रश्नपत्रिका असू शकते. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.